स्नेहस्य कल्पस्य श्रेष्ठ स्नेहकर्माशु साधनात, हे आपला श्लोक चालू होता. तर त्याच्यामध्ये युक्तावचारयेत स्नेहम भक्षाद्यन्नेन बस्तिभिः नस्याभ्यंजन गंडूष मूर्धकर्णाक्षे तर्पणैः रसभेदैकत्वाभ्यां चतुष्षष्टिर्विचारणा स्नेहस्य अन्य अभिभूतत्वात अल्पत्वाच्च क्रमात् स्मृतः. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. यथोक्त हेत्व भावाच नाच्छपेय विचारणा स्नेहस्य कल्पस्य श्रेष्ठ स्नेहकर्माशु साधनात. यानंतर किती काळामध्ये कोणत्या मात्रा ज्या आहेत तर त्या पचतात स्नेहनाच्या, त्याच्यानुसार काही विशिष्ट स्नेहनाचे प्रकार किंवा स्नेहनाचे वेगवेगळे मात्रेनुसारचे प्रकार हे सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आता जर का आपण बघितलं तर स्नेह द्वाभ्याम चतुर्भिरिष्टाभिर यामैर जीयन्ति या क्रमात रस्व मध्योत्तमा मात्रा शास्त्राभ्यश्च रसीयसे, अशी पहिली रसीयसे मात्रा सांगितलेली आहे. आता ही रसीयसे मात्रा म्हणजे कोणती किंवा कुठल्या प्रकारची सांगितले तर द्वाभ्याम चतुर्भिः अष्टाभिः यामैः जीयन्ति याः क्रमात रस्व मध्य उत्तमाः मात्राः. मग ह्याच्यामध्ये कसं आहे की द्वाभ्याम यामैः जीर्यति तत् रस्व मात्रा, म्हणजे द्वाभ्याम अष्टाभिः यामैः जीर्यति इति या अर्थाने ते जातं पुढे. मग ह्याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो ना तर 3 मात्रा वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. तर द्वाभ्याम चतुभिः, द्वाभ्याम जीर्यति ह्रस्व, म्हणजे 2 याम म्हणजे 3 तास. ओके, मग 2 यामामध्ये जी मात्रा पचते तर त्याला काय म्हणतात तर ह्रस्व मात्रा. 2 याम म्हणजे 3 तास, म्हणजे 1 याम म्हणजे 3 तास, 2 याम म्हणजे 6 तास, म्हणजे घेतल्यानंतर 6 तासानंतर भूक लागते. अशी जी काही मात्रा आहे ना ती मात्रा म्हणजे रसीयसी मात्रा किंवा रसीयसी मात्रा ज्याला आपण म्हणतो तर किंवा ह्रस्व मात्रा असं म्हटलेलं. त्याच्यानंतर चतुर्भिः यामैः जीर्यन्ति इति मध्यमा मात्रा. 4 याम म्हणजे 3 तासाचा एक, ह्याप्रमाणे जर का आपण बघला तर 4 याम 3 चोक 12, जे 12 तासामध्ये जी जीर्ण होते किंवा 12 तासानंतर तो स्नेहन घेतल्यानंतर ज्याच्यामध्ये भूक लागते तर त्याला काय म्हणायचं तर ती जी आहे ती मध्यम मात्रा. म्हणजे सकाळी समजा एक उदाहरणार्थ की आपण 7 वाजता स्नेह घेतलाय तर अख्ख्या दिवसभरामध्ये अजिबात भूक लागणार नाही आणि संध्याकाळी 7 वाजता आपल्याला भूक लागणार. ही जी मात्रा आहे ना ती मात्रा म्हणजे मध्यम मात्रा. त्याच्यानंतर अष्टाभिः यामैः जीयन्ति इति उत्तमा मात्रा. 8 याम झाल्यानंतर त्या स्नेहनाचं पूर्ण पचन होतंय, अशी जी मात्रा आहे तर तिला मध्यम मात्रा उत्तम मात्रा असं म्हटलेलं आहे. 8
7 वाजता जर का स्नेह घेतलेला असेल तर 7 वाजता स्नेह घेतलेला असेल तर तो 6 तासांनी जीर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1 हे दुपारच्या संदर्भामध्ये किंवा दुपारी साधारणपणे भूक लागायला हवी 1-2च्या दरम्यान आणि मग तो स्नेह जो आहे त्याचं प्रमाण हळूहळू आपण वाढवत जातो आणि मग उत्तम मात्रेपर्यंत म्हणजे अख्खे 12 तास भूक लागलीच नाही मध्यम मात्रेपर्यंत असे आपण स्नेहन करत असतो. सो ह्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे की आपण हे स्नेहन करत असताना किती काळामध्ये हे स्नेहन होणार आहे. सो त्या दृष्टीने द्वाभ्याम चतुर्भिरिष्टाभिर यामेर जीयन्ति या क्रमात रस्व मध्योत्तमा मात्रा तास्ताभ्यश्च रसीयसीं कल्प 24 तासामध्ये होते तर त्याला आपण जे म्हणणार आहोत ते उत्तम मात्रा असं म्हणणार आहे. सो ह्या दृष्टीने आपण हा विचार करायला पाहिजे आणि स्नेहन करत असताना योग्य मात्रेमध्ये स्नेहन होणं हा भाग खूप महत्वाचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो द्वाभ्याम चतुर्भिरिष्टाभिर यामेर जीयन्ति या क्रमात रस्व मध्योत्तमा मात्रा तास्ताभ्यश्च रसीयसीं सुरुवात करत असताना कमी मात्रेपासून रसीयसी मात्रेपासून आपल्याला ती सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये ह्यस्तने जीर्ण एवान्ने स्नेहोच्चुद्धे बहुः शमन क्षुद्गतो नन्नो मदमात्रश्च शस्यते. ह्यस्तने जीर्ण एव अन्ने स्नेहः अच्युद्धये बहुः. आता ह्याच्यामध्ये ह्यस्तने म्हणजे उद्या उद्या ज्या वेळेला स्नेह घ्यायचा आहे ह्यस्तने म्हणजे उद्या स्नेह घेत असताना जीर्ण एव अन्ने जर का शोधनासाठी द्यायचा असेल तर दुसऱ्या दिवशी जर का आपल्याला द्यायचा तर आधीचा जो अन्न आहे आदल्या दिवशीचं जे अन्न आहे ते जीर्ण झालेलं आहे. जीर्ण एव अन्ने ह्यस्तने म्हणजे काल घेतलेलं जे अन्न जे आहे ते पूर्णपणे जीर्ण झालेलं आहे त्यावेळेला स्नेहपान करायचं आहे. आणि अच्छः शुद्धये बहुः याचा अर्थ असा की योग्य पद्धतीने आदल्या दिवशीचा जो आहार आहे तो पचल्यानंतर मगच अच्छ स्नेह द्यायचा आहे. अच्छ स्नेह म्हणजे एकांतिक स्नेह किंवा फक्त स्नेह अशा पद्धतीने स्नेहन करायचं आहे. त्याच्यानंतर शमनः क्षुद्वतो नन्नो मध्यमात्रश्च शस्यते. आता शमन मात्रेमध्ये जर का आपल्याला स्नेहन द्यायचं असेल तर क्षुद्वतो म्हणजे भूक लागल्यानंतर द्यायचा आहे. ज्या वेळेला आपण स्नेह ह्याच्यासाठी देतोय शोधण्यासाठी देतोय तर भूक लागण्याच्या आधीच आणि आधीच जे अन्न जे आहे ते जीर्ण झाल्यानंतर ह्या पद्धतीने देतोय. पण ज्या वेळेला शमनाच्या दृष्टीने म्हणजे आपण ज्या वेळेला इतर गोष्टींसाठी स्नेहन वापरतो तर त्या वेळेला कसं वापरायचं आहे तर क्षुद्वतो ज्या वेळेला भूक लागलेली आहे त्या वेळेला करायचं आहे आणि ते मध्यम मात्रेमध्ये वापरायचं. आता मात्रेमध्ये आणि ते कसं आहे अन्नासहित असं नाही द्यायचं आहे. शमन स्नेह जे आहे तर मध्यम मात्र म्हणजे घेतल्यानंतर 12 तास भूक नाही लागली पाहिजे असा प्राकृत किंवा जो ग्रंथोक्त काल आहे तो सांगितलेला आहे. आणि बृहण रसमध्यातही सभक्तोल्प हितस्सच बृहण स्नेह जर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आता हे 3 प्रकार सांगितले पुन्हा की अच्छ स्नेह शमन स्नेह आणि बृहण स्नेह. अच्छ स्नेह म्हणजे जेव्हा आपल्याला शोधन करायचंय त्यावेळेला तर त्यावेळेला देत असताना भूक लागलेली नसताना पण पहिल्या दिवशीचं अन्न जीर्ण झालेलं असताना हा स्नेह द्यायचा आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण शमनाचा विचार करतो तर अनन्न म्हणजे भूक लागलेली असताना क्षुद्वतो पण अनन्न म्हणजे अन्नासहित नाही द्यायचा फक्त स्नेहनच करायचंय. तर हे कधी करायचं तर मध्य मात्रेमध्ये द्यायचा तो 12 तास तो जीर्ण म्हणजे 12 तासांनी तो पचला पाहिजे.
आणि बृहणो रसमद्यादै सभक्तोल्प हितस्सच. बृहण स्नेह जर का आपल्याला द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग असा राहतो की तो देताना रस मद्य आद्यैही असं म्हटलेलं आहे. मग रस म्हणजे काय तर मांसरस. मांसरसाच्या सोबत हा स्नेह द्यायचा आहे आणि त्या सभक्त अशा पद्धतीने तो स्नेह द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला अन्न जे आहे तर त्याच्या सहित हा स्नेह आपल्याला देता येत असतो. सभक्त असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला ज्या वेळेला स्नेहन करत असताना आपण जेव्हा बघतो तेव्हा बृहण स्नेह देत असताना रस मद्य आद्यैही सभक्तः म्हणजे मांसरसासोबत किंवा इतर सगळ्या गोष्टी. भक्त इथे याचा अर्थ भात या अर्थासकट की भातासह वगैरे असं आपण देऊ शकतो. आणि मग आता हा जो स्नेह आहे तर तो बृहण म्हणून काम करणार आहे आणि म्हणूनच आपण तो आहारासहित असा दिलेला आहे. भाताबरोबर किंवा मांसरसाबरोबर किंवा मद्याबरोबर. गृहण रस मद्या आद्यैही सबक्तोल्प. त्याच्यानंतरचा हितस्सच हा कुणाकुणाला स्नेह हित आहे बृहण स्नेह हे सांगतात. बालवृद्ध पिपासार्थ स्नेहाद्विण मद्यशीलिषु स्त्री स्नेह नित्य मंदाग्नी सुखित क्लेश भीरुषु मृदुकोष्ठाल्प दोषेषु काले चोषणे कृशेषु च. आता ज्या वेळेला आपल्याला बृहण स्नेह द्यायचा आहे म्हणजे अन्नासहित देणार आहे आपण आणि अन्नासहित देत असताना तर तो शकतो तर त्याच्यामध्ये बृहणो रस हितस्सच बाल वृद्ध कृशस्थूल बाल वृद्ध पिपासार्थ स्नेहाद्विण मद्यशीलिषु असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाल असताना लहान मुलं असताना किंवा वृद्ध अगदी मोठे किंवा ज्येष्ठ नागरिक असताना त्याच्यानंतर पिपासार्थ म्हणजे ज्यांना तहान नित्य लागते नेहमी लागते असे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी हा बृहण स्नेह जो आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर स्नेहाद्विण मद्यशीलिषु हा जो स्नेह आहे तो कुणाकुणाला देवा जेव्हा स्नेहात विण म्हणजे विष या अर्थाने म्हणजे ज्यांना स्नेह द्वेष होतो अशा लोकांना आपण हा बृहण स्नेह म्हणजे अन्नासहित असा स्नेह देऊ शकतो. आणि जे मद्यशीली जे नित्य देतात त्यांना सुद्धा आपल्याला हा स्नेह ह्या पद्धतीनं देता येत असतो. आणि कुणाला तर स्त्री स्नेह नित्य मंदाग्नी सुखित क्लेश भीरुषु. स्त्री स्नेह स्त्री सेवन नित्य करत असतील तेव्हा किंवा ज्यांना स्नेहनाची सवय आहे नेहमी स्नेह घेतात त्यांना आणि नित्य मंदाग्नी ज्यांचा अगदी अग्नी जो आहे ना तो नेहमी मंदच असतो असे जे रुग्ण असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला हा जो स्नेह आहे तो बृहण पद्धतीने म्हणजे अन्नासहित असा आपल्याला देता येत असतो. आणि सुखित क्लेश भीरुषु सुखित म्हणजे ज्यांचं आयुष्य जे आहे ना ते सॉरी आज जरा नेटचा इश्यू येतो.
प्राक मध्योत्तर भक्तोऽसौ अधो मध्योर्ध्व देहजान व्याधींजयेत बलं कुर्यात अंगानांचे यथायथम. आता हे द्यायचं जो स्नेहन आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला देता येतो हे सुद्धा इथे सांगतात. तर प्राक, मध्य, उत्तर, भक्तो, सौ म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपल्याला भोजन आहे तर त्याच्या पूर्वी हा स्नेह देता येतो. प्राक म्हणजे भोजनाच्या पूर्वी. त्याच्यानंतर मध्य म्हणजे भोजनाच्या मध्यावरती, म्हणजे अर्ध भोजन घेतल्यानंतर आपण तिथे स्नेहन देऊ शकतो आणि उरलेलं अर्ध भोजन नंतर घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर अजून एक काय आहे तर उत्तर भक्त. उत्तर भक्त म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर सुद्धा हा स्नेह देता येतो. आणि शिवाय कशा पद्धतीनं, तर हे कसे किंवा कुणासाठी वापरायचे आहे तर प्राक मध्य उत्तर भक्तोऽसौ अधो मध्य ऊर्ध्व देहजान. म्हणजे आता अधो भागामध्ये जर का दोष असतील, ऊर्ध्व भागामध्ये दोष असतील आणि मध्य भागामध्ये दोष असतील तर कशा पद्धतीनं स्नेहन द्यायचं हे सांगतात. तर प्राक, त्याच्या पुढे इथे जाऊन घ्यायचो अधो, म्हणजे अधोभागामध्ये जर का दोष असतील म्हणजे नाभीच्या खालती दोषांचा प्रकोप असेल तर त्यावेळेला प्राक स्नेह द्यायला पाहिजे. म्हणजे स्नेहन जे आहे ते जेवणाच्या आधी द्यायचा. त्याच्यानंतर मध्य भागामध्ये जर का दोष असतील तर त्याच्यामध्ये भक्त मध्य म्हणजे जेवणाच्या मध्ये स्नेहन द्यायचा आहे. आणि जर का ऊर्ध्व भागामध्ये दोष असतील तर उत्तर भक्त म्हणजे नंतर जेवण झाल्यानंतर स्नेह द्यायचा आहे. सो त्याप्रमाणे अनुक्रमे ज्याला आपण म्हणतो की प्राक मध्य उत्तर, त्याच्यामध्ये अध मध्य आणि ऊर्ध्व देहजान. मग काय करतो हा तर व्याधींजयेत बलम, हा जो आहे अशा पद्धतीने दिलेला व्याधींजयेत म्हणजे व्याधींना जिंकतो आणि बलम कुर्यात अंगानांचे यथाक्रमम म्हणजे त्या त्या ठिकाणच्या अंगांचं बल सुद्धा वाढतं ह्या पद्धतीने जर दिलं तर. म्हणजे आता समजा आपल्याला स्त्रीरोगासाठी कुठल्या पेशंटला जर का स्नेहन द्यायचं आहे तर हे येणार ते अधोभागामध्ये येणार. मग अधोभागामध्ये म्हणत असताना जेवणाच्या आधी प्राक या पद्धतीनं स्नेहन करायला पाहिजे. सो प्राक मध्योत्तर भक्तोऽसौ अधो मध्योर्ध्व देहजान व्याधींजयेत बलं कुर्यात अंगानांचे यथाक्रमम. त्याच्यानंतर काय करायचं आहे तर हे परिचर्या सांगतात पुढे. सो वारी उष्णम अच्छे अनुपिबेत स्नेहे तत् सुख पक्तये. वारी उष्णम अच्छे अनुपिबेत, अच्छे नाम अच्छे स्नेहे म्हणजे अच्छा स्नेह घेतल्यानंतर वारी उष्णम अनुपिबेत म्हणजे गरम पाणी प्यावं. म्हणजे नुसतं आपण घृतपान केलं की त्याच्यानंतर घृतपान करून तसंच नाही राहायचं तर वरून गरम पाणी प्यावं. आपण पेशंटला सुद्धा प्रॅक्टिकली सांगत असतो की स्नेहन करा असं म्हटलंय आपण समजा आणि 100 ml स्नेह घ्यायला सांगितलेला आहे तर स्नेह आहे तो पातळ करून घ्या, कोमट करून घ्या, या गोष्टी आपण सांगतो. आणि ते झाल्याच्या नंतर वरून गरम पाणी प्यायचा. कशासाठी, स्नेहेतच सुख पक्तये, त्याच्याने काय होतं तर स्नेह जो आहे तो उत्तम पद्धतीने किंवा सुखाने पक्व होतो. त्याच्यानंतर काय काय अजून त्याचे उपयोग होतात पाणी पिण्याचे तर आस्य उपलेप शुद्धी. आस्य उपलेप म्हणजे स्नेह घेतल्यानंतर घशामध्ये ज्या गोष्टी स्नेहनाच्या राहतात, चिकटून राहतात किंवा उपलेप होतो तो उपलेप खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. आणि म्हणून आस्य उपलेप शुद्धी म्हणजे शुद्ध होण्याच्या दृष्टीने, उपलेप निघून जाण्याच्या दृष्टीने वरून गरम पाणी पिणं महत्वाचं आहे. आणि तव्वरा रुष्करे नक्तो, पण तव्वर आणि अरुष्करे न तू उष्णोदकम पिबेत असा अर्थ आहे. तव्वर म्हणजे काय तर ज्याला आपण तुवरक म्हणतो किंवा चालमोगरा म्हणतो, तर विशेष करून श्वित्रामध्ये वापरलं जातं चालमोगरा. तर श्वित्राच्या केसेसमध्ये आपण स्नेहन करत असो आणि समजा तव्वराचं किंवा ह्याचं अरुष्कर म्हणजे भल्लातक, तर तव्वर म्हणजे चालमोगरा, तर ह्या दोन्ही गोष्टींचं जर स्नेहन करत असेल तर मग मात्र गरम पाणी नाही प्यायचंय. याचं कारण काय माहितीये का की भल्लातक जो आहे ना तर भल्लातक अतिशय उष्ण आहे, तसंच चालमोगरा पण अतिशय उष्ण आहे. मग हे दोन्ही उष्ण गोष्टी घेत असताना जर वरून गरम पाणी प्यायला गेलं तर त्याचा त्रास होतो आणि म्हणूनच तव्वर अरुष्करे न तू. ओके. त्याच्यानंतर जीर्णाजीर्ण विशंकायाम पुनरुष्णोदकम पिबेत म्हणजे काही वेळेला स्नेहन घेतलेलं आहे आणि साधारण ब्रेकफास्टची वेळ असते 7 वाजता समजा स्नेह घेतलेला आहे, 8:30, 9, 10 वाजता असं वाटतं की अरे भूक लागली आहे का काय, पण बहुतेक नाहीये वाटतं असं पेशंट सांगतात. मग अशा वेळेला काय करायचं,
अजीर्ण विशंकायाम पुनः उष्णोदकं पिबेत. म्हणजे तुम्हाला भूक लागली किंवा नाही लागली अशी जर शंका वाटत असेल तर पुन्हा एकदा गरम पाणी प्यायचं. सो जीर्णाजीर्ण विशंकायाम पुनः उष्णोदकं पिबेत तेन उद्गार विशुद्धीही स्यात्. म्हणजे त्याच्याने जर का उद्गार विशुद्धी झाली तर स्नेह पचला आहे हे लक्षात येतं आणि ततश्च लघुता रुची हे आणि लघुता येते, शरीर हलकं होतं आणि रुची म्हणजे तोंडाला चव येते. ह्या गोष्टींनी आपल्याला समजतं की स्नेह पचलेला आहे आणि मग आहार आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी आणखीन काही ज्या गोष्टी आहेत ना तर त्या स्नेहन कशा घ्यायच्या, केव्हा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो पुढचा एक श्लोक वाचून आज आपण थांबूयात जरा, कारण नेटचा जरा प्रश्न येतोय म्हणून. भोजनम मात्रया पास्यान् श्वः पिबन् पीतवानपि द्रवोष्णमनभिष्यन्ति नाते स्निग्धमसंकरम् उष्णोदकोपचारी स्यात् ब्रह्मचारिक्षपाशयः नवे करोति व्यायाम क्रोधशोकहिमातपान् प्रवातयानयानाधो भाष्यात्यासन संस्थितिः नीचात्युच्चोपधानाः स्वप्नधूमरजांसेच यान्यहानि पिबेत्तानि तावन्त्यन्यान्यपि त्यजेत् सर्व कर्म स्वयं प्रायो व्याधी क्षीणेषु चक्रमः. आज इथे थांबूयात आपण आणि कारण पुन्हा पुन्हा जात नाहीत माझं आणि तुम्ही सगळेजण पाठांतर करत असाल असं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे पाठांतर चालू ठेवा. आणि 12वा अध्याय जो आहे लोड केलेला आहे आणि पुढच्या अष्टवाहार विधी विशेष जे आहेत ते सुद्धा लवकरच लोड करेल. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले ते तमाजे जुरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.